गांधी मैदानातील आंदोलन म्हणजे स्टंटबाजी. शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांची टीका. काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गांधी मैदानाबाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यानंतर आज शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहर प्रमुख रणजित जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांच्यावर टीका केली. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. स्वतःच्या स्टंटबाजीसाठी कोल्हापूरची अस्मिता असणाऱ्या गांधी मैदानाचे नुकसान करायचे आणि या मैदानाचा प्रसिद्धीसाठी वापर करायचा हा उद्योग समाजकंटक टोळक्याकडून सुरू आहे. काल झालेले आंदोलन हे निव्वळ स्टंटबाजीचा प्रकार असून गांधी मैदानाच्या विकास कामात खो घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. गांधी मैदानामध्ये जे तळ्याचं स्वरूप आलं आणि हे तळ्याचं स्वरूप कशामुळे आलं आणि कुणी केलं, ह्याला कारणीभूत कोण आहे? तर मला एवढंच आपल्याला चॅनलच्या माध्यमातून सांगतो की ह्या कोल्हापूर शहरामध्ये असे समाजकंटक आहेत की जाणीवपूर्वक कुठं गाद्या टाकायच्या, कुठं प्लॅस्टिकच्या बादल्या टाकायच्या आणि हे कुठं तर अभाव गांधी मैदानाला जे सुशोभीकरण करण्याचं जे काम चालू आहे त्या कामाला कुठं तो खो घालावा, कुठं तर ह्या कामाला बदनाम करायचं, अशा पद्धतीच्या अशा प्रवृत्तीची जी लोक आहेत यांना फक्त माझी विनंती एवढी आहे की जे काम चालू आहे हे ज्यांच्या नजरेसमोर चालू आहे, आपल्या समोर पण चालू आहे, आपण फक्त कोणाला तर विरोध करायचा म्हणून, बदनाम करायचं म्हणून जे अशा पद्धतीच्या गोष्टी आपण करता ह्या चुकीच्या आहेत. माझी आपल्याला विनंती आहे, गांधी मैदान हे पूर्ण कोल्हापूर शहरवासियांचं आहे आणि सर्व खेळाडूंचं आहे, क्रीडा रसिकांचा आहे आणि हे गांधी मैदान सुशोभीकरण करण्याकरिता जो पुढाकार आदरणीय राजेश क्षीरसागर साहेबांनी घेतला. राजेश क्षीरसागर यांच्या वाढत्या कामाचा आलेख पाहून विरोधकांच्या पोटात पोटसूळ उठलेला आहे. विरोधकांनी संपूर्ण शिवाजी पेठेला गृहीत धरू नये असा इशारा रणजित जाधव यांनी दिला आहे. हे टोळकं नेहमीच राजेश क्षीरसागर साहेबांच्या विरोधात काम करतं आणि असं भासं होतं की जणू काय सगळी शिवाजी पेठ यांच्या नावावर आहे किंवा शिवाजी पेठेचं ते प्रतिनिधित्व करतात. पण हे एक टोळकं आहे. हे एक टोळकं रवी किरण इंगोलेंचं एक टोळकं म्हणजे संपूर्ण शिवाजी पेठ नव्हे. आणि दुसरी गोष्ट, ही व्यक्ती अतिशय प्रसिद्धी पिपासू आहे. त्या मैदानावर प्रेम करणारे असंख्य खेळाडू आहेत. ते प्रसंगी आपल्या खिशातील पैसे खर्च करून त्या मैदानासाठी खर्च करतात आणि वारंवार मैदानात तुंबवून त्या मैदानाचं नुकसान करायचं, या खेळाडूंचा शाप या व्यक्तीला लागल्याशिवाय राहणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आणि या व्यक्तीनं हिंमत असेल तर आपलं कार्य राजेश क्षीरसागर यांच्या कार्यासमोर आणून आपली कार्याची तुलना करावी. या पत्रकार परिषदेला किशोर घाटगे, रमेश खाडे, तुकाराम साळुंखे, दीपक चव्हाण, रणजित मंडलिक, कमलाकर किलकिले आदी उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.